देशभरात शोक व्यक्त करणारी एक दुःखद बातमी जम्मू काश्मीरमधून समोर आली आहे। कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिराच्या मार्गावर झालेल्या भूस्खलनात 34 भाविकांना जीव गमवावा लागला। ही दुर्दैवी घटना 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी रात्रीचे 2:40 वाजता घडली, जेव्हा मुसळधार पावसामुळे अचानक भूस्खलनाने ढगफुटी झाली। ही घटना त्रिकुटा पर्वतावरील अर्धकुमारीजवळच्या इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ घडली, ज्या ठिकाणाला आधी सुरक्षित मानले जायचे। या घटनेत 34 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 18 जण जखमी झाले। या दुर्घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, जे श्री माता वैष्णो देवी श्राईन बोर्डचे अध्यक्षही आहेत, यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव जलशक्ती शालीन काबरा यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे। या समितीत विभागीय आयुक्त रमेश कुमार आणि पोलीस महानिरीक्षक बी.एस. तुती यांचा समावेश आहे। समितीला 2 आठवड्यांत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। श्राईन बोर्डाने खराब हवामानातही यात्रा सुरू असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे। बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की भूस्खलनापूर्वीच दुपारी 12 वाजता यात्रा थांबवण्यात आली होती। या घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला असून तीर्थयात्रांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।